अमरावती शहरात किन्नर समाजातील 2 गटांमधील वाद पुन्हा चिघळल्याचं समोर आलंय। गुड्डीबाई उर्फ रेखा पाटील यांच्या गटातील किन्नरांनी पोलीस आयुक्तालय गाठत निवेदन सादर केलं। 2 दिवसांपूर्वी सोनाबाई गटाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता गुड्डीबाई गटानेही प्रति तक्रार करत कारवाईची मागणी केली। 2 दिवसांपूर्वी सोनाबाई गटातील डॉली ठाकरे यांनी गुड्डीबाईसह त्यांच्या गटातील किन्नर विरोधात पोलीस प्रशासन आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर आता गुड्डीबाई गटानेही प्रति तक्रार करत सोनाबाई गट विरोधात निवेदन सादर केलं आहे। गुड्डीबाई गटाचा आरोप आहे की काही महिन्यांपूर्वी त्यांच्या गटातील एका किन्नरावर तलवारीनं हल्ला करण्यात आला असून त्यानंतर काही व्यक्ती कट रचून सातत्यानं धमक्या देत असल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच संरक्षण द्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस उपायुक्त घुगे यांच्याकडे करण्यात आली आहे। या दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमच्याकडे येऊन मग परत ते त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे गेल्यावर तिने आमच्या समस्त किन्नरांवर आरोप लावला की आम्ही तिला धमक्या दिली, मारलं, ठोकलं। तिच्याकडे जर जेही काही प्रूफ असेल तिने सीपी सरांसमोर किंवा कोर्टासमोर सादर करावे आणि आमच्यावर जो आरोप लावला त्याच्याकरता मी सरांना म्हटलं की तिने माफीचा व्हिडिओ बनवून टाकावे की मी खोटे तिच्याकडे जर असेल काही व्हिडिओ तर तिने व्हायरल करावे। माझ्याकडे आहे, स्वतःच्या मनमर्जीनं आली होती, ना हरकतपत्र आहे आणि काही दिवसापूर्वी बस्तीमध्ये मागायला गेली होती। ती इतकी जबरदस्ती करते की एका माणसाला फाशी सुद्धा देते। तो सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे बघा। हा डॉली ठाकरेचा व्हिडिओ आहे, एका माणसाला फाशी देत आहे बधाई नाही दिली म्हणून। हे तिची सच्चाई आमच्याकडे खुल्ला, आम्ही तिला बोललो, या गोष्टीवरून ती त्यांच्याकडे गेलेली आहे।